नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या गणित तसेच बुद्धिमत्ता, ज्याला इंग्रजीत मॅथ्स आणि रिझनिंग असं म्हटलं जातं, या दोन्ही विषयांसाठी लागणाऱ्या शॉर्ट ट्रिक्स आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. तर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये नव्या शॉर्ट ट्रिक्स आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये प्रामुख्याने वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, घातांक, टक्केवारी, अक्षरांची मांडणी, सांकेतिक लिपी, त्यानंतर वेगवेगळे जे काही बुद्धिमत्तेतल्या ट्रिक्स आहेत, गणितातल्या ट्रिक्स आहेत, त्या आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या पार्टमध्ये आपण, की ज्याला आपण पार्ट 1 किंवा भाग 1 मध्ये विभागलाय, ज्यात आपण वर्ग आणि वर्गमूळ पाहणार आहोत. तर वर्ग पाहताना आपण यात 3 प्रकारात विभागले याला, म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांच्या शेवटी 5 आहे, त्यानंतर अशा संख्या की ज्या 101 ते 109 मध्ये येतात, त्यानंतर भाग 3 असा की ज्यामध्ये 110 ते 999 पर्यंतच्या संख्या येतात. तर सुरुवात करूयात वर्गासाठी किंवा कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्यासाठी. त्याआधी पहिला भाग अशा संख्या की ज्यांच्या शेवटी 5 येतो. मग त्या कोणकोणत्या येतात पहा. तर त्या असतील 5, 15, 25, 35. मग अशा अगदी किती 115, 135, 145, 215, 235, 245 अशा कोणत्याही संख्या ज्याच्या शेवटी 5 येतो. मग त्या कशा काढायच्या पहा. तर सगळ्यात आधी सोप्पा पाहूयात आपण अंक 5. आपल्याला माहिती आहे 5 या अंकाचा वर्ग किती येतो, तर तो आहे 5 चा वर्ग 25. म्हणून 5 चा वर्ग आपण 25 लिहिला, ठीक आहे. पण पुढे आपल्याकडे प्रश्न दुसरा असा आलाय की ज्यामध्ये 35 चा वर्ग काढायचा. मग 35 चा वर्ग कसा काढणार. 35 गुणिले 35, ती तर पद्धत खूप अवघड झाली. तर आपल्याकडे एक सोपी पद्धत आहे पहा. काय करायचं, तर 35 चा वर्ग काढताना एकक स्थानचा अंक आहे असाच असा 5 चा वर्ग 25 लिहून ठेवला. त्यानंतर दशक स्थानी किंवा दुसऱ्या घरात जो आहे तो अंक, त्याच्या पुढचा अंक घ्यायचा आहे. 3 नंतर क्रमाने येणारा 4, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असं 3 नंतर येणारा अंक 4 आहे. या दोघांचा गुणाकार 4 आणि 3 किंवा 4 त्रिक 12. तर तो अंक याच्या पुढे लिहायचा आहे. म्हणून 35 चा वर्ग झाला 1225 किंवा 1225 असे म्हणू शकतो याला. ठीक आहे. तर हा सोपा प्रकार आहे. त्यानंतर पुढे पाहिलं तर 45. मग आता 45 चा वर्ग आपण या पद्धतीने डायरेक्ट काढू शकतो पहा. 5 चा वर्ग शेवटी सगळ्यांना माहिती आहे 25. त्यानंतर 4 च्या पुढचा येणारा अंक, 4 च्या नंतर कोणता अंक येतोय पहा बरं क्रमाने. 4 च्या नंतर येणारा अंक आहे 5. म्हणून 4 गुणिले 5 केलं तर ते 20 येत आहेत. म्हणून 45 या संख्येचा वर्ग आला 2025 किंवा 2025 असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे असं कोणताही जरी अंक दिला की ज्याच्या शेवटी 5 आहे, हे काढण्याची ही ट्रिक. त्यानंतर थोड्या वेगळ्या संख्या घेऊयात आपण पहा. 3 अंकी संख्या घेऊन पाहूयात, जसे की या वरील उदाहरणांमध्ये दिसत आहेत. मग 95 चा वर्ग जर काढायचा असेल तर 95 साठी काय करायला, 5 शेवटी आहे असाच असा. आधी आपण सुरुवातीला अंक पाहूयात. 9 च्या नंतर येणारी संख्या 10, दोघांचा गुणाकार किती येतो, 9 10 90. त्यानंतर 5 चा वर्ग आहे असाच अशा शेवटी टिकून द्या, झाला 95 चा वर्ग. त्यानंतर पुढे 165 चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. 165 म्हटल्यावर घाबरायचं नाही अजिबात. इथे 16 चा पाडा जर पाठ असेल किंवा नसेल, ठीक आहे. 16 च्या पुढे अंक आहे 17. 16 चा वर्ग घेऊ शकतो आपण. 16 च्या वर्गात पुन्हा 16 मिळवा किंवा 16 गुणिले 17 करा. या पद्धतीने पहा. 16 गुणिले 17 जर केलं तर आपल्याकडे मिळत आहेत 272 आणि पुढे शेवटी 5 चा वर्ग 25 चिटकून द्या. हे झाले 16 चा किंवा 165 चा वर्ग. त्यानंतर 225 चा वर्ग जर काढायचा असेल तर पहा. 225 चा वर्ग काढताना आपण आधी 22 या संख्येच्या किंवा 22 या संख्येचा पुढचा अंक येतोय 23. 22 आणि 23 यांचा गुणाकार किती येईल पहा बरं. 22 आणि 23 चा गुणाकार किंवा 22 च्या वर्गात पुन्हा 22 मिळवा, ते येत आहेत 506 मिळत आहेत. म्हणजे काय, 22 गुणिले 23 जर केलं तर 506 मिळाले. त्यानंतर पुढे शेवटची क्रिया आहे असाच असा 5 चा वर्ग चिटकून द्या मागे. 5 चा वर्ग किती येतोय, तर तो येतोय 25. तो इथे याच्या पुढे ठेवून द्या असाच असा. म्हणून 225 चा वर्ग किती येतोय, तर 506 आणि त्याच्या पुढे 25 किंवा 50,625 असे आपण याला म्हणू शकतो.
तर मग असा कोणताही अंक देऊ द्या की ज्याच्या शेवटी 5 आहे. फक्त आपल्याला हे पुढचे पहिले 2 अंक आणि त्याच्या पुढचे येणारा अंक यांचा गुणाकार पटकन जमला पाहिजे. त्यांचा गुणाकार जर केला आणि शेवटी 25 जर ठेवून दिला तर उत्तर सहज मिळेल. किंवा पर्यायातनं जर निवडायचं असेल, शेवटी 5 असेल तर पर्यायातला असा अंक निवडा की ज्याच्या शेवटी 25 आहे. आपल्याला पटकन उत्तर मिळून जाईल. चला तर मग यातल्या दुसऱ्या भागाकडे किंवा दुसऱ्या पार्टकडे जाऊयात. पण त्याआधी ही सरावासाठी तुम्हाला काही 3 उदाहरणं दिलीत की जी मी अपेक्षा अशी ठेवतो की कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर मला मिळेल. असे अंक आहेत की ज्यांच्या शेवटी 5-5च आहेत. दुसऱ्या भागात जाऊयात, ज्यामध्ये कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग आपल्याला काढता येईल. पहा, हे एकदा जर समजलं तुम्हाला तर कोणत्याही 2 अंकी संख्या द्या, त्यांचा वर्ग तुम्हाला काढता आलाच पाहिजे. पण त्याआधी एक सूत्र आहे पहा आपल्याकडे, तुम्हाला माहित असेल गणितात नेहमी a अधिक b चा वर्ग कसा घेतो आपण, a चा वर्ग अधिक 2 गुणिले ab किंवा 2 गुणिले a गुणिले b अधिक b चा वर्ग. मग या सूत्रानुसार किंवा याचा वापर करून कोणताही 2 अंकी संख्येचा वर्ग काढता येतो. उदाहरण घ्यायचं झालं तर 13 चा वर्ग. बरं, 13 चा वर्ग घेताना आपण याला या 1 ला a म्हणूयात आणि या 3 ला b म्हणूयात. हा a झाला आणि हा b झाला. मग कसं वापरता येईल पाहायला, a साठी 1 चा वर्ग 1 साठी किंवा याला आपण a चा वर्ग म्हणूयात. इथे मध्यभागी काय येईल रे मग, 2 गुणिले a गुणिले b म्हणजे 2 गुणिले 1 गुणिले 3 या पद्धतीने. मग हे असं लिहिता येईल पहा आपल्याला. त्यानंतर पुढे दुसऱ्या ठिकाणी काय येईल तर तो येईल 3 चा वर्ग किंवा b चा वर्ग. मग याच्या किमती आहेत अशाच अशा खाली जर लिहिल्या तर पहा 1 चा वर्ग, त्यानंतर 2 गुणिले 1 गुणिले 3 आणि पुढे 3 चा वर्ग झालं. हे असंच असं मांडलं. त्यानंतर 1 चा वर्ग 1 आला, ह्यांचा गुणाकार 3 1 3 आणि त्याच्या दुप्पट 6. त्यानंतर पुढे 3 चा वर्ग 9 झालं. 13 चा वर्ग पण मिळून आला आपल्याला. पहा 13 चा वर्ग किती आलाय, 1 6 9 किंवा 169 झालं. पहा हवं तर शेजारच्या टेबलमध्ये मी हायलाइट केलं पहा या तक्त्यात. यावरून आपण सहज सांगू शकतो की 13 चा वर्ग 169 आहे किंवा 169 असा आहे. त्यानंतर पुढे समजा एक उदाहरण घेऊयात. पहा अजून एक उदाहरण घेऊयात ज्याला समजलं नसेल त्यासाठी. पहा आपल्याला 19 चा वर्ग काढायचा आहे, बरोबर. 19 चा वर्ग काढताना आपण काय करतो, याला a आणि याला b म्हणतो. 1 चा वर्ग 1, 9 चा वर्ग 81. त्यानंतर या दोघांचा गुणाकार म्हणजे असं लिहितो मी आधी समजण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने, 9 1 आणि 2 यांचा गुणाकार. हां, मग 9 गुणिले 1 9, 9 च्या दुप्पट केले तर किती येत आहेत, 18. हे झालं. त्यानंतर इथे काय येईल, इथे आता गडबड होते पहा. या उदाहरणात काय झालं होतं, हे सगळे 1 1 असलेला अंक आला होता, म्हणजे फक्त सिंगल डिजिट आलं होतं. पण इथे काय झालंय, 18 आलाय, 81 आलाय, हे 2 2 संख्या असलेले अंक मिळालेत. इथे घाबरायचं अजिबात नाही. इथे काय करायचं, हा जो एकक स्थानचा अंक आहे त्याला फायनल उत्तरात घ्यायचा आपल्याला आणि दशक स्थानचा किंवा दुसऱ्या घरातला जो अंक आहे त्याला पुढच्या अंकात शिफ्ट करायचे, ज्याला आपण हातचा म्हणतो किंवा कॅरी म्हणतो. हां, आता ह्या 18 मध्ये जर आपण 8 मिळवले, पहा बरं किती बेरीज येते. चला अवघड वाटत असेल, 8 8 16, एक पुढे आला, हा 1 आणि हा 1 हे 2, हे झाले 26. मग आता 26 लिहायचे का इथे, तर अजिबात नाही. यातला फक्त 6 घ्यायचा खाली, तो 1 च्या पुढे लिहायचा आहे 6. त्यानंतर हा 2 पुढे जाईल, पुढे आला 2. आता हा आधीचा 1 आणि हा 2 यांची बेरीज किती येते, तर ती येते 3. त्यानंतर हा 3 इथे याच्या पुढे चिटकून द्या. पहा बरं, शेजारच्या तक्त्यात जरी पाहिलं आपण, शेजारच्या तक्त्यात जरी निरीक्षण केलं आपण, तर 19 चा वर्ग मिळतोय का 361 किंवा 361. म्हणून यानुसार 19 चा वर्ग 361 किंवा 361 आपण सांगू शकतो. चला अजून असं थोडेसे वेगळे उदाहरण घेऊन पाहूयात आपण. येईल 48 चा वर्ग काढता आधीच्या ट्रिकनुसार. आधी तुम्ही प्रयत्न करा बरं, व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला मग ह्याला काय म्हणूयात, 4 चा वर्ग 16, 8 चा वर्ग 64 यांचा गुणाकार. आता डायरेक्ट सोडवता आलं पाहिजे. 8 ला 4 ने गुणलं तर 8 चौक 32, 32 गुणिले 2, 32 च्या दुप्पट केलं तर ते येत आहेत 64. हे असंच असं लिहिता आलं पाहिजे, एकदा प्रॅक्टिस झाली की डायरेक्ट. हां, त्यानंतर इथे खाली फक्त 4 घ्यायचा आहे, हा 6 याच्यात जाईल पुढे. 64 मध्ये जर 6 मिळवले तर काय उत्तर मिळतं रे, 70. आता यातला काय घ्यायचं आपल्याला, फक्त 0 घ्यायचं, 7 पुढे जायचं आहे पुढे. मग
16 मध्ये जर 7 मिळवले तर पहा 16 म्हणजे 6 अधिक 7 जर केले तर ते येत आहेत 13, अजून एक पुढे हे झाले 2 म्हणजे 23. म्हणजे या पद्धतीने 48 या संख्येचा वर्ग किती येतोय तर तो आहे 2304. तसंच याचाही काढता येईल पहा. 5चा वर्ग घेतला 25, 6चा वर्ग लिहिला 36. त्यानंतर आता ह्या दोघांचा गुणाकार आणि त्याच्या दुप्पट 6 पंच 30 किंवा 6 गुणिले 5 30 आणि त्याच्या दुप्पट 60 ते मी मध्ये इथे लिहिले पहा. आता इथला 6 असाच्या असा, त्यानंतर इथला 3 पुढच्या घरात जाईल. एकक स्थानचा अंक आपण फक्त खाली घेतोय, दशक स्थानचा अंक पुढे. 60 अधिक 3 किती होत आहेत तर ते मिळवायची पण गरज नाही, डायरेक्ट आपण लिहू शकतो किती 63. यातला किती घ्यायचं आपल्याला पुढे 3, 6 पुढे जाईल पुढे. बरं, आता 25 अधिक 6 जर केले तर ते येत आहेत 31. मग इथे एकक 1 घ्यायचा आणि 3 पुढे पुढे पाठवायला जागा आहे का नाही, म्हणून हे आहेत असेच असे 31 पुढे घ्यायचे. म्हणून 56 किंवा 56चा वर्ग किती आलाय तर तो आलाय 31. किती आलाय पहा बरं 56चा वर्ग तर तो आलाय 3136 म्हणजे 3136 या पद्धतीने आपण सांगू शकतो. तर कोणतीही अशी संख्या द्या की ज्यात 2 अंकी संख्या आहेत, तो आपल्याला सहज वर्ग काढता येतो. ही सरावासाठी काही उदाहरणं आहेत पहा तुम्हाला, ज्यामध्ये 97 आणि 89चा वर्ग काढायचा आहे. याचं उत्तर मी तुम्हाला किंवा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्याल. हां, चला थोडंसं पुढे जाऊयात वर्गातच. कोणतीही 3 अंकी संख्या असलेल्या संख्येचा वर्ग काढता येईल पहा आपल्याला. कोणत्याही 3 अंकी संख्येचा वर्ग. त्यात समजा उदाहरण जर द्यायचं झालं कोणत्याही 3 अंकी संख्येचा वर्ग, तर आधी पार्ट 1 मध्ये अशा संख्या पाहूयात की ज्या 101 ते 109 मध्ये, तसंच दुसरा भाग किंवा यातला सब टाईपमध्ये 110 ते 999 पर्यंत. तर पहिला प्रकार पाहूयात की ज्यामध्ये एक उदाहरण घेऊन पाहूयात 106चा वर्ग. मग 106चा वर्ग कसा काढाल रे? खूप सोपी पद्धत आहे पहा. याला 106 गुणिले 106 करत बसायची अजिबात गरज नाही. काय करायचं, फक्त ह्या 106च्या खाली फक्त 06 म्हणजे हे 2 अंक जे आहेत ना शेवटचे, हे 2 अंक फक्त मिळवायचे आहेत. म्हणजे काय तर पहा, हे या पद्धतीने 106 अधिक 06 किती येतील रे? मग ते येतील 112. मग हे झाले 112. मग याचा वर्ग झाला का तर नाही. आता याच्या मागे शेवटी आपल्याला जो काही अंक शेवटचे 2 अंक आहेत त्यांचा वर्ग फक्त चिटकून द्यायचा आहे. शेवटचे 2 अंक म्हणजे काय 06चा वर्ग. मग 06चा वर्ग किती येईल तर 36 येईल. मग तो 36 आहे असाच असा चिटकून द्यायचा. म्हणजे हा 112 आणि याच्या मागे हा आलेला 36, म्हणून 106चा वर्ग किती झाला तर तो आहे 11236 किंवा 112 त्याच्या शेवटी पुढे किंवा त्याच्या मागे 36 झालं. असा कोणताही जरी अंक दिला की जो 101 पासून 109च्या दरम्यान आहे, हा सहज काढता येतो. 101 ते 109 का म्हणतोय तर इथे 0 आणि 6, 0 आणि 7, 0 आणि 9 येईल. म्हणून आपल्याला घेताना पण 0 आणि 6 इथे 2च अंकी संख्या येत आहेत ना, म्हणून ह्या अशाच्या अशा आपल्याला इथे मांडता आल्या पाहिजे. समजा जर इथे थोडं वेगळं उदाहरण असतं, वेगळं म्हणजे पहा हे या पद्धतीने समजा 112 जर असतं, तर आता 112 आणि 112च्या पुढच्या किंवा 110 111 पासून कोणत्याही पुढच्या संख्या जर आल्या त्या अगदी 999 पर्यंत, तर ह्या संख्येत हे शेवटचे जे काही 2 अंक आहेत यांचा वर्ग जर घेतला तर तो नेहमी 3 अंकी संख्या येणार आहे. त्याचं थोडीशी गडबड होते पहा बऱ्याच जणांकडनं. तर याला काय करायचं, यालाही आधीच्या सारखीच क्रिया करायची पहा. म्हणजे 112 काय मिळवणार आपण तर ते मिळवणार आहेत 12. हे या पद्धतीने 112 जर 12 मिळवले, पुढे काय घेणार मग आपण 012चा वर्ग घ्यायचा आहे का नाही. तर हे जे शेवटचे 2 अंक आहेत ना, आधी जसं आपण 06चा वर्ग घेतला होता आधीच्याच उदाहरणात, तसं इथे 12चा वर्ग घ्यायचा आहे. मग तो 12चा वर्ग किती येईल तो येईल 144. आता पुढे पहा मांडणी काय करायची. ह्या दोघांची बेरीज झाली 124, 12चा वर्ग 144. मग हे असेच असे चिटकवता येतील का आपल्याला तर अजिबात नाही. कारण हे किती अंकी संख्या तयार होईल पहा, ही जवळपास 6 अंकी संख्या तयार होईल. आपल्याला 6 अंकी संख्या चालणार आहे का अजिबात नाही. कारण 6 अंकी संख्या जरी पाहायला गेलं तर त्या 6 अंकी संख्या कुठून सुरू होतात माहिती आहे का तुम्हाला? 320चा वर्ग जर करायला गेलो ना आपण 320, त्या 320
च्या पासून पुढे 320च्या वर्गापासून पुढे 6 अंकी संख्या तयार होतात. साधं लॉजिक आहे, तुम्हीच बघा. 300चा वर्ग जरी पाहिला आपण, 300चा वर्ग, तर तो किती येतो रे? समजा मी इथे काढून दाखवतो पहा. 300चा वर्ग, 300चा वर्ग घेताना आपण 3चा वर्ग किती घेऊयात? 9, आणि याच्या मागे 4 शून्य फक्त, म्हणजे किती झाला? साधारणतः 5च अंकी संख्या तयार होते पहा. आहे का 6 अंकी संख्या? नाही. मग हा 112चा 6 अंकी घेऊन चालणार आहे का आपल्याला? तर अजिबात नाही. म्हणून याला काय ट्रिक वापरायची पहा. फक्त एवढंच जमलं पाहिजे सगळ्यांना. फक्त हा जो काही एकक स्थानचा अंक आहे आणि हा इथला शतक स्थानचा अंक यांची मांडणी कशी करायची पहा. फक्त हे या पद्धतीने लिहायचे. म्हणजे काय? 124 मधला 4 आणि 144 मधला 1 हे एकाखाली एक लिहायचे. मग बाकी आहे अशीची तीच क्रिया, फक्त यांची बेरीज करायची. 4 ला 4, 4 ला 4, 4 अधिक 1 5, आणि हा 2 आणि हा 1, म्हणजे 112चा वर्ग किती येईल रे? 12,544, किंवा 125 पुढे 44 झालं. तर मग आता कोणतीही 3 अंकी संख्या घेऊ द्या किंवा तुम्ही घ्या, तर तुम्हाला सहज त्या 3 अंकी संख्येचा वर्ग काढता येईल. चला मग प्रॅक्टिस करूयात. 2-3 उदाहरणं सोडून पाहूयात. आधी तुम्ही वेळ लावून सोडवा. ही उदाहरणं आहे स्क्रीनवरती. यांच्यासाठी काय करायचं? थोडंसं आधी तुम्ही स्क्रीन पॉज करून पाहू शकता, म्हणजे व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता. उत्तर आल्यानंतर पुन्हा क्रॉस चेक करू शकता, किंवा एखाद्याला वाटत असेल खूपच स्पीड आहे, तो स्पीड कमी करू शकतो. कोणाला वाटलं खूपच स्लो आहे, तो स्पीड कमी जास्त करून पाहू शकतो. तर मग 101चा वर्ग पाहूयात बरं. आपल्या ट्रिकनुसार काढता येतोय का? कसं काढता येईल पहा. 101चा वर्ग काढताना काय करायचंय? सोपी पद्धत. 101, त्यात काय मिळवणार आपण? फक्त 01. इथे येईल 2, इथे येईल 0, इथे येईल 1, आणि शेवटी काय? 01चा वर्ग. 01चा वर्ग तर काय? तर तो आहे 01च. हे 01 का लिहितोय? तर हे आपल्याला संख्या किती अंकी पाहिजे? ही 5 अंकी संख्या पाहिजे म्हणून. हा झाला 101चा वर्ग. आहे की नाही सोप्पा? पहा बरं तुमचं उत्तर आलंय का बरोबर? क्रॉस चेक करून पहा. त्यानंतर 121चा वर्ग. पुन्हा वेळ लावून सोडवू शकता तुम्ही. 121 साठी काय करावं लागेल? 121 मध्ये 21च मिळवायचे. झालं. तर मग 121 मध्ये 21, इथे येईल 2, इथे येईल 4, आणि इथे येईल 1. बरं, आता 21चा वर्ग तुम्हाला माहीतच असेल, किंवा एखाद्याला माहीत नसेल, त्याला 12चा वर्ग माहीत असेल. 12चा वर्ग किती येतो? 144. मग त्याने काय करायचं? 12च्या उलटा अंक कसा लिहितो आपण? 21. मग याच्या वर्गाला इकडून इकडे लिहा उलटा या पद्धतीने. तो येईल 4, 4, 1. ही एक ट्रिकमध्ये ट्रिक आहे हा, हे पण लक्षात ठेवू शकता. 12च्या उलटा 21चा वर्ग झालं. तर मग आता 21चा वर्ग याच्या मागे लिहायचा आहे, पण तो कसा? डायरेक्ट लिहून चालणार नाही. इथे लिहावं लागेल 4, त्याच्या पुढे 4, आणि त्याच्या पुढे 1. झालं. मग यांची बेरीज करा फक्त. 1, 4, ह्या दोघांची बेरीज येईल 6, आणि पुढे 4 आणि हा 1, म्हणून 121चा वर्ग आहे 14,641, किंवा 14,641 झालं. तर 121चा पण वर्ग काढता आला आपल्याला. म्हणजे अशी कोणतीही संख्या देऊ द्या, ज्या संख्येचा आपण, किंवा 3 अंकी संख्या देऊ द्या, तिचा आपण वर्ग काढू शकतो. तर मग परीक्षेत पहा, जास्तीत जास्त आपल्याला 100 पर्यंतच वर्ग विचारले जाऊ शकतात, कारण वेळेअभावी किंवा वेळेपेक्षा जी काही परीक्षेची पातळी आहे ती एवढी अवघड करून चालत नाही, किंवा एवढे आकडेमोड करून देता येत नाहीत की जेणेकरून जास्तीत जास्त वेळ जाईल. कारण वेळेचं लिमिट, कट ऑफ हे सगळ्यांना लिमिट असते किंवा बंधन असतं. तर खाली काही उदाहरणं दिलेत पहा तुम्हाला, की ज्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये अपेक्षित आहे. चला, त्यासोबतच आता पुढे वर्गाची ट्रिक झालेली आहे. तुम्हाला जवळपास सगळ्या संख्येचा, म्हणजे काय 1 पासून ते 999 पर्यंत सर्व संख्येचा वर्ग काढता येईल. आता वर्ग झाल्यासोबत वर्गमूळ पण जमलं पाहिजे, बरोबर? वर्ग जमलाय हे आहे की नाही बरोबर पाहण्यासाठी आपण ही ट्रिक वापरू शकतो. म्हणजे वर्ग घेऊन त्याचं परत वर्गमूळ घेता आलं पाहिजे. तर मग ह्यातल्या काही पद्धती आहेत किंवा काही प्रकार आहेत, जसे की 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या आणि 6 अंकी संख्या. ह्या सगळ्या गोष्टी आज आपण यात शिकणार आहोत. तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष देऊन या व्हिडिओला पहा. चला तर मग सुरुवात करूयात 3 अंकी संख्येपासून. एक उदाहरण घेऊन पाहूयात. समजा हे आहे 3 अंकी संख्या 676, 676. आता वर्गमूळ घेताना सगळ्यात आधी नियम, जसं की पहा शेजारच्या टेबलमध्ये साधारणतः 10 पर्यंतच्या सर्व अंकांचा वर्ग दिलाय.
आता यावरून असं लक्षात येतं, 1 या अंकाच्या शेवटी किंवा 1 अंकाचा वर्ग हा 1 आहे. त्यानंतर 9 या संख्येचा जर वर्ग घेतला आपण तर 9च्या शेवटी पहा कोणता अंक येतोय रे, तो आहे 1. म्हणून असं म्हणता येते 1 आणि 9 या दोघांच्या शेवटी सारखाच अंक आहे. त्यानंतर पुढे 2 आणि 8 या दोघांच्या शेवटी 4 हा अंक आलेला आहे पहा. म्हणजे असं म्हणता येतं की 2च्या आणि 8च्या शेवटी सारखाच अंक आहे. त्यानंतर पुढे पाहिलं तर 3 आणि 7 या दोघांच्या शेवटी सारखाच अंक आहे. तो कोणता आहे, 3चा वर्ग 9 आणि 7च्या शेवटी असणारा 9. पुढे गेलं तर 4 आणि 6च्या शेवटी किती येतोय, 6. त्यानंतर 5 आहे, 5च्या शेवटी नेहमी 5 येतोय, आपण आधीच्या ट्रिक्समध्ये पाहिलंय. तर हे लक्षात ठेवायला अजून सोपं आहे पहा. आता 1 जर विचारला तर 1 सोबत नेहमी 9 येतो, कारण दोघांची बेरीज किती येईल, 10. म्हणजे 1च्या शेवटी जो अंक आहे तोच 9च्या शेवटी येणार आहे. त्यानंतर 2 जर विचारलं, 2च्या शेवटी 4 असेल तर तो अजून कुणाच्या शेवटी येतो हे पाहायला 8 येणार आहे, कारण 2 आणि 8ची बेरीज किती येते, 10. त्यानंतर 3 आणि 7ची बेरीज किती येईल, 10. त्यानंतर 4 आणि 6ची बेरीज किती येईल, 10. म्हणजे यावरून आपण असे अंक 2 की अशी जोडी शोधू शकतो की ज्यांच्या शेवटी सारखा अंक येणार आहे. मग कोणता एक घ्या, 3 आला तर 7 आला पाहिजे, 4 आला तर 6 किंवा 9 आला तर 1 आला पाहिजे. हे या पद्धतीने कोणताही अंक दिला तर त्याच्या शेवटी कोणता अंक येतो ते आपण सांगू शकतो. ही एक ट्रिक आहे की जी आपल्याला पुढे उदाहरणं सोडवताना लागणार आहे. वर्ग लिहिताना आपण कसं लिहितो, एक्सच्या डोक्यावरती 2 असं लिहितो, किंवा कोणतीही संख्या दिली त्याच्या डोक्यावर 2 लिहितो. म्हणजे वर्गचा अर्थ काय होतो, दुसरा घात. म्हणून काय करायचं, हे शेवटचे जे काही 2 संख्या आहेत, इथे 2 का म्हटलं किंवा वर्गचाच का उल्लेख केला मी, तर इथे 2 संख्या ज्या आहेत शेवटच्या त्यांचा गट तयार करता आला पाहिजे. आता 6 आणि 76 असं 2 वेगवेगळे तुकडे केले आपण याला, किंवा 2 गट केले, ते या पद्धतीने. हे असं का केलं, तर मला फक्त यातनं असं निवडायचं आहे की शेवटी आलेला अंक आहे 6. मग हा 6 जो काही अंक आहे, हा 6 हा कोणकोणत्या संख्येच्या शेवटी येतो, तर तो येतोय 4च्या शेवटी आणि 6च्या शेवटी. बरोबर ना, आत्ताच सांगितलं पहा मी तुम्हाला, 6 आणि हा 6 कुणाच्या शेवटी येतोय, 4 आणि 6च्या शेवटी. बस आता एवढ्यातच आपल्याला उत्तर मिळून जाणार आहे पहा, 4 आणि 6. मग 4 आणि 6 हे 2 आपल्याला एकक स्थानी येणारे संख्या मिळाल्या. म्हणजे काय, आपल्या उत्तरात एकतर शेवटी 4 असेल किंवा शेवटी 6 असेल. मग 4 आणि 6 हे एकक स्थानचे अंक आपले फिक्स झाले. आता एक अंकी उत्तर असेल का रे याचं, तर नाही, साधारणतः 2 अंकी संख्या असायला पाहिजे. म्हणजे अजून दशक स्थानचा अंक आपल्याला शोधायचा आहे. मग तो शोधायचा कसा पहा, त्यासाठी काय करायचं, आपल्याला थोडं पुढे जाऊन पाहायचं आहे की हा जो दुसरा, म्हणजे एक गट तयार केला होता आपण, दुसरा जो काही गट तयार केलाय त्यात उरलाय आपल्याकडे फक्त 6. आता हा 6 जो आहे हा कोणत्या संख्येच्या वर्गमुळांच्या मध्ये येतो, म्हणजे पाहायला जर गेलं तर इथे पहा 1 आणि 4च्या मध्ये तर येत नाहीये, पण इथे येईल पहा. म्हणजे काय, 2 आणि 3 या 2 संख्येच्या वर्गमुळाच्या मध्ये येईल. म्हणजे 4 पेक्षा मोठा आणि 6 पेक्षा लहान. म्हणजे या पद्धतीने याला लिहिता येऊ शकतं पहा, या 6ला 4 पेक्षा मोठा आणि 9 पेक्षा लहान, म्हणजे 2च्या वर्गाच्या आणि 3च्या वर्गाच्या मध्ये येतो. मग आता काय करतो आपण, तर यातला जो काही लहान अंक आहे ना, हा अंक आपण आहे असाच्या असा उत्तरात डिक्लेअर करतो. म्हणजे आपल्या एकक स्थानचा अंक 4 आणि 6 मिळाला होता, तर दशक स्थानचा अंक आपल्याला काय मिळाला, 2. म्हणजे आता आपल्याकडे एकतर उत्तर 24 असेल किंवा उत्तर 26 असेल, या दोघांपैकीच उत्तर मिळणार आहे. पण ते कन्फर्म कसं करायचं, 24च घ्यायचा की 26 घ्यायचा, तर त्यासाठी काय करायचं, हे जे पुढचे 2 अंक आहेत ना, पुढचे 2 म्हणण्यापेक्षा ज्या 2 अंकांच्या मध्यभागी हा अंक मिळाला ना आपल्याला, या दोघांचा फक्त गुणाकार करायचा आहे. गुणाकार म्हणजे कसा, तर 3 गुणिले 2 किती येईल, 3 आणि 2चा गुणाकार, तर तो येतोय 6. 3 आणि 2चा गुणाकार 6 आला. मग आता 6 ही संख्या पाहिजे कशी आहे, म्हणजे काय, हे आपल्याला प्रश्नात दिलेल्या संख्या आणि या दोघांचा गुणाकार यांची तुलना करायची आहे. आपल्याला प्रश्नात दिलेली संख्या आहे, या संख्येलाच विचारायचं आहे की ही जी संख्या आहे ही लहान आहे की मोठी आहे. जर ही संख्या या प्रश्नापेक्षा इतकीच असेल, इथे मी लिहिलंय पहा, म्हणजे 6 ही संख्या जर या आलेल्या उत्तरा इतकीच असेल किंवा त्यापेक्षा मोठी असेल तर मोठा अंक घ्यायचा आहे. आणि समजा इथे 6 आहे आणि इथे 5 जर आला तर आपण यातला लहान अंक निवडणार. पण आपल्याला 6 आला होता, म्हणजे सारखा जर अंक असेल तर आपण मोठा अंक निवडतो, किंवा त्यापेक्षा मोठा जर असेल तरी आपण मोठा अंक निवडतो. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आहे, तर 26 मिळेल.
हां, म्हणून वर्गमुळात 676चं उत्तर काय मिळणार आहे आपल्याला 26. कळालं 26 कसं आलं? नसेल कळालं तर हा व्हिडिओ परत पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. हां, अजून एक उदाहरण घेऊन दाखवतो पहा मी असंच सेम इथे येतोय आणि इथे येतोय, म्हणजे 2च्या आणि 8च्या शेवटी. म्हणजे इथला एकक स्थानचा अंक आपला कन्फर्म झाला. तो किती आला? 2 आणि 8. मग आपल्याला एकतर 2 असणारे किंवा 8 असणारे ते आपण नंतर पाहूयात. आता पुढे हा जो काही एक उरलेला गट आहे 10, हा 10 कशाच्या मध्ये येतो रे? तो येतो 3 आणि 4च्या मध्ये. म्हणजे 3चा वर्ग आणि 4चा वर्ग, 3चा वर्ग आणि 4चा वर्ग या दोघांच्या मध्ये. म्हणजे 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 या दोघांच्या मध्ये येतोय 10. आता हा आहे 16 पेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान. आपण काय घेतो? नेहमी लहान संख्या निवडतो. म्हणजे इथे एकतर 32 येईल किंवा 38 येईल. लहान संख्या घेतो आपण, हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही यातल्या लहान संख्या. मग आता ह्या दोघांपैकी उत्तर काय ठरवायचं? 32 की 38? तर मग ह्यासाठी क्रिया काय करतो आपण? या दोघांचा गुणाकार. गुणाकार म्हणजे कसा? 3 गुणिले 4, 4 गुणिले 3 किती येत आहेत ते? 12. या दोघांचा गुणाकार आलाय, तो इथे लिहिलाय मी 12. मग आता प्रश्नात जाऊयात. आपल्याला लहान निवडायचं आहे की मोठं हे निवडण्यासाठी इथे जाऊयात. हा 10 जर अंक या 12 पेक्षा लहान असेल तर आपण लहान संख्या निवडणार आहे. कळालं? हा लहान आहे म्हणून आपण लहान संख्या निवडली. म्हणून 10 24 हे 32 या संख्येचं वर्गमूळ किंवा वर्ग आहे. 32चा वर्ग जर घेतला तर तो 10 24 मिळेल आणि 10 24चं वर्गमूळ घेतलं तर उत्तर काय मिळणार आहे आपल्याला? 32. हे आधीच्या पद्धतीने पण तुम्ही क्रॉस चेक करून पाहू शकता. चला अजून एक उदाहरण घेऊया त्यावर. 2401 किंवा 2401चं वर्गमूळ काढायचं आहे. मग यासाठी परत पुन्हा या तक्त्याची मदत लागेल. एक कशाच्या शेवटी येतो? तर तो 1 येतोय 1च्या आणि 1 येतोय 9च्या शेवटी. म्हणून एकक स्थानचा अंक 1 किंवा 9 मिळाला. तर आता पुढे 24 कोणत्या दोन संख्या? 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25 या दोघांच्या मध्ये येतोय. इथे 6चा वर्ग घेऊन चालणार नाही, कारण 6चा वर्ग मोठा होईल. तर मग आता काय करता येईल याला? आपण काय करतो नेहमी? लहान संख्या म्हणजे कोणती? 4. मग एकतर 41 असेल किंवा 49 असेल. आता याला काय करता येईल? 41 की 49? एकतर याला राऊंड अप करून म्हणजे 40चा वर्ग जर पाहिला तर किती येतोय तो? 1600. किंवा याला जर 50 केलं तर 50चा वर्ग किती होतोय? 5चा वर्ग काय करतो आपण? 50चा वर्ग घेताना 5चा वर्ग 25, त्याच्या पुढे 2 शून्य, म्हणजे जवळपास याच्या जवळ वाटतोय. बरोबर? या पद्धतीने पण घेऊ शकतो किंवा आपली पद्धत. यांचा गुणाकार 4 पंचे किती येत आहेत? 20. हा अंक कसा आहे? मोठा आहे. म्हणून इथे कोणती संख्या निवडू आपण? मोठी संख्या. म्हणून 2401चं उत्तर काय मिळतंय किंवा 2401चं वर्गमूळ काय मिळणार आहे आपल्याला? 49. हे या पद्धतीने सोडवता येऊ शकलं होतं. हे आहे 5 अंकी संख्या आणि यातल्या पुन्हा शेवटच्या 2 अंकांचा आणि या 3 अंकांचा एक गट तयार करू शकतो आपण. इथे पाहिलं तर 6 कशाच्या शेवटी येतोय पहा? 6 येतोय 4, त्यानंतर 6 येतोय 6च्या शेवटी. म्हणजे काय? शेवटचा अंक किंवा एकक स्थानचा अंक मिळाला 4 आणि इथला मिळाला 6. या दोन्हींपैकीच एक काहीतरी असणार आहे. हां, आता इथे पहा बरं, 179 किंवा 179 कशाच्या मध्ये येतो? इथे जर पाहिलं आपण तर तो येतोय 13 आणि 14च्या मध्ये. बरोबर? म्हणजे काय? तर 13चा वर्ग 169 आणि 14चा वर्ग 196 या दोघांच्या मध्ये काय येतोय? 179. आपण काय करतो? लहान संख्या घेतो. म्हणजे इथे काय येणार आहे? 13. इथे काय येणार आहे? 13. उत्तर जवळपास आपलं कन्फर्म झालं, 134 किंवा 136. या दोन्हींपैकी 100% काय उत्तर आहे आपलं ते निवडण्यासाठी 134 136 हे निवडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 13 आणि 14चा गुणाकार करायचा आहे. एकतर 13चा वर्ग करून त्यात 13 मिळवा किंवा 13 गुणिले 14 करा. 13 आणि 14 यांचा गुणाकार येतो 182. आता या दोघांचा गुणाकार किंवा 13 गुणिले 14चा गुणाकार येतो 182. आपल्याला हा अंक 182 पेक्षा लहान आहे म्हणून आपण काय करतो? लहान संख्या निवडतो. म्हणून 17956 किंवा 17956चं वर्गमूळ जर घेतलं तर येते 134. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय राहील? 100. चला असंच पुन्हा एक अजून 5 अंकी संख्येवरती एक उदाहरण पाहूयात, ज्यामध्ये शेवटी 9 आलाय पहा.
शेजारच्या तक्त्यात जर पाहिलं आपण तर 9 हा अंक कोणकोणत्या अंकांच्या शेवटी येतोय, तर ते येत आहेत 3 आणि 7. इथे पहा 3च्या शेवटी 9 आणि 7च्या शेवटी 9 मी हायलाईट पण केलं पहा. म्हणजे एकक स्थानी एकतर 3 असेल किंवा 7 असेल. बरं, आता इथे पहिले सुरुवातीचे 3 अंक किंवा हा कशाच्या मध्ये येणारा पूर्ण वर्ग आहे किंवा जवळपास कशाच्या मध्ये येतोय पहा, कोणत्या दोन पूर्ण वर्गांच्या मध्ये येतोय, तर ते आहेत 11 आणि 12. म्हणजे 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144. या दोघांच्याच कुठेतरी मध्ये 136 येतोय, बरोबर ना. म्हणजे आपण इथे घेताना काय घेणार, लहान अंक, मग तो येणार आहे 11. मग आता 113 की 117 यापैकी कन्फर्म काय करायचं किंवा कोणतं उत्तर द्यायचं, तर त्यासाठी आपल्याकडे ट्रिक्स अशी आहे की या दोघांचा गुणाकार करतो. 11 आणि 12चा गुणाकार किंवा 11चा वर्ग करा आणि त्यात परत 11 मिळवा. 11चा वर्ग 121, त्यात पुन्हा 11 मिळवा. उत्तर काय मिळणार आहे, 132. मग 132 आणि 136 मध्ये पाहिलं तर हा 136 हा लहान आहे, सॉरी मोठा आहे. 136 हा मोठा असल्यामुळे आपण काय करतो, मोठी संख्या निवडतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आहे, 117. किंवा हे जे काही वर्गमूळ आहे ते कशाचं आहे, 117चं. म्हणून आपण दोन्ही पद्धतीने एकतर वर्ग घेऊन किंवा त्याचं वर्गमूळ घेऊन दोन्ही पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. पहा, तुम्हाला सरावासाठी हे 2 उदाहरणं दिलेत. या दोन्ही प्रश्नांचं उत्तर किंवा आधीचे जे काही होते या सर्वांचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्याल. ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपण वेगवेगळे उदाहरणं पाहिलेत की ज्यात वर्ग पाहिला आपण शेवटी 5 असलेल्या किंवा 101 ते 109 आणि 110 ते 999 या 3 अंकी संख्येपर्यंत आपण सर्वांचे वर्ग घेऊ शकतो. तसंच आपण वर्गमूळ पण पाहिलं. वर्गमुळात पण आपण 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या या पद्धतीने आपण वर्गमूळ घ्यायचं शिकलोय. तर असेच पुढे नवीन नवीन व्हिडिओ पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन वेगवेगळ्या ट्रिक्स सोबत.